बीड जिल्ह्यातील कोठारबन शाळेची दुरावस्था पाहायला मिळते। लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे शाळेला निधी मिळत नाहीये। शासनाकडे मागणी करून देखील दुर्लक्ष केलं जात आहे। त्यामुळे आता या ठिकाणी नागरिक आणि पालक आक्रमक पाहायला मिळत आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। बीडच्या वडवणी तालुक्यातील कोठारबन या गावामधली जी शाळा आहे ती अत्यंत या शाळेची दयनीय अवस्था झाली। या ठिकाणी जे कार्यालय आहे या कार्यालयावर ताडपत्री टाकलेली, जे शाळेवरचे जे पत्रे आहेत पूर्णतः गळतात। विद्यार्थ्यांना पाऊस आल्यानंतर बसता येत नाही। या ठिकाणी माझ्याबरोबर काही नागरिक आहेत। काय सांगता येईल, या ठिकाणी तुमची जी शाळा आहे ती अत्यंत दयनीय अवस्था झाली, काय वाटतंय, काय मागणी तुमची? मी ह्या शाळेचा अध्यक्ष ह्या नात्याने बोलतो। मला काही बोलण्यासारखं आता राहिलेलं नाही। मी आता डायरेक्ट इनडायरेक्ट मी शासनाला एकच सांगू शकतो की शासन म्हणतं शिक्षणावर भर देते, शासनाने काही सुद्धा करेना। शासन आम्हाला फक्त वन इमारत पाहिजे। आम्ही कुणाका आता जाऊ शकत नाही। मी डायरेक्ट इनडायरेक्ट मी आंदोलनाचा सगळ्याला निवेदन देणार आहे। मला शाळेसाठी फक्त इमारत पाहिजे। काही ना काही जर झालं तर शासन पुन्हा येणार, तसे साठवण करणार। एकदा जीव गेलेला पुन्हा परत काही येत नाही। त्यामुळे शासनाने आधीच ह्याचं दखल घ्यावं ही माझी विनंती आहे। आमची शाळेचे बांधकाम 1960 साली झालेले आहे आणि अतिशय मोडकळीस आलेली शाळा आहे। कधी पडेल आणि काय होईल सांगता येत नाही। जर काही अनुसूचित प्रकार घडला तर याची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची राहील। आमची शाळा खूप जुनी, या शाळेचं बांधकाम दगडी आहे, त्यामुळे प्लास्टर केलेलं आहे। पाऊस आल्यावर भिंती फुकतात। एखाद्या वेळेस जर पाऊस आला तर वरचं प्लास्टर, भिंतीचं प्लास्टर खाली पडतं, त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटते। आमचे वडील जर रानात असले तरी त्यांचं मन इथं असते। त्याच्यामुळं आमची शासनाला नम्र विनंती की त्यांनी आम्हाला नवी शाळा बांधून द्यावी। या शाळेची लवकरात लवकर दुरुस्ती होईल का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।